मला असं वाटतं तुम्ही तुम्ही तुफान फटके मारता, तुमचे भाषणं तुमची प्रचंड रंगतात आणि तुमचं हे विधान सुद्धा मला असं वाटतं की तितकंच मनाला हात घालणारं आहे. खास करून शिवसेनेच्या जितकेही पदाधिकारी आहेत आणि खास करून महिला ज्या आहेत त्यांना नक्कीच असं भावणारच आहे. पण जसं तुम्ही आता मला म्हणालात की तिकीट मागावं लागतं, अनेक लोकांना पदासाठी उंबरठे झिजावे लागतात. मला ना बऱ्याचदा असं वाटतं की आपण म्हणजे किंवा काही जी माणसं असतात ते कदाचित आपल्या नेत्याला तितकंसं सिरियसली घेत नाहीत किंवा त्यांना असं वाटतं की आपल्या नेत्याचं आपल्याकडे लक्ष नाहीये. तर तुम्हाला काय वाटतं की जसं तुमच्या बाबतीत असं घडलेलं आहे की काही न मागता मिळालेलं आहे आणि ह्या गोष्टीवरून हे अधोरेखित झालेलं आहे की प्रत्येक नेत्याचं त्याच्या केडरकडे पूर्ण लक्ष असतं? ताई, कदाचित मला जे पद मिळालं हे खूप मोठं पद आहे म्हणून त्याच्या प्रचंड बातम्या झाल्या. पण आपण एकनाथजी शिंदे साहेबांचे सुरुवातीपासूनचे निर्णय बघा. म्हणजे अगदी आमच्या मोहोळमधल्या चरण चौरे यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला शिवसेनेचा जिल्हा परिषदेतला गटनेता करणं असेल किंवा मग केंद्रातलं मंत्रीपद देण्याची जेव्हा वेळ आली तर स्वतःचा एकुलता एक सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब 3 वेळा विक्रमी बहुमतानं निवडून येत आहेत. प्रचंड मोठं विकासाचं विजन घेऊन आपल्या मतदारसंघामध्ये जबाबदारी पार पाडतायत. पण जेव्हा शिवसेनेकडून केंद्रामध्ये मंत्रीपद देण्याचा विचार आला तेव्हा स्वतःच्या मुलाला उमेदवारी किंवा मुलाला मंत्रीपद नाही दिलं. त्यांनी ज्येष्ठ खासदार असणाऱ्या आदरणीय प्रतापराव जाधव साहेबांना ती संधी दिली. जे एकनाथ शिंदे साहेब म्हणतात ना की राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो मेहनत करेगा, जो हकदार होगा. हे ते फक्त भाषणात नाही बोलून दाखवत, ते प्रत्यक्षात उतरवतात. त्यामुळे आणि परवा सुद्धा अनेक कार्यकर्ते साहेबांना भेटायला गेले तेव्हा सुद्धा साहेबांनी सांगितलं की माझं प्रत्येकाकडे लक्ष आहे. जो कोणी काम करतोय, जो कोणी मेहनत करतोय, शिवसेनेसाठी घाम गाळतोय, त्या प्रत्येकाच्या पाठीशी मी उभा आहे. आणि मी तर ताई असं म्हणेन की खूप लोक शिंदे साहेबांच्यावरती टीका करतात, पण त्यांनी आता या निर्णयाचं अनुकरण करावं आणि आपापल्या पक्षामध्ये अशा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी द्यावी. मला तरी वाटतं की अनेक इतर पक्षांचे जे कार्यकर्ते त्यांच्या आशा